नमस्कार. तर सगळ्या स्त्रियांची ना एक इच्छा असते, की आपण ना घरी बसून काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी कला आपल्याकडे असलीच पाहिजे, जिथून आपल्याला इन्कम भेटेल. आपण घरी बसल्या देखील पैसे कमवू शकतो. तर असे प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाला वाटणं साहजिकच आहे. आपल्याला ना कोणावरती डिपेंड राहायचं म्हटलं ना नाही आवडत. म्हणून आपण काहीही असेल, छोटं-मोठं काम आपण करत असतो. आणि ज्यावेळेस आपण कामाला सुरुवात करतो ना, त्यावेळेस ना आपल्याला मोटिवेट करणारे कमी आणि डिमोटिवेट करणारे लोकं जास्त भेटत असतात. आणि आपण ना त्यांचं ऐकत असतो. त्यांनी जर आपल्याला म्हणलं, की "तू हे काम करू शकत नाही. तुला हे काम जमणारच नाही." तर आपण काय करतो? त्यांचं ऐकत असतो. आपल्याला ना स्वतःवरती कमी आणि त्यांच्यावरती आपल्याला जास्त विश्वास असतो. म्हणून ते काम आपण अर्धवट सोडून देतो, करतच नाही. तर असं नाही, की आपण काम तर मनापासून करत आहोत, मेहनतही खूप करत आहोत, पण यश काही भेटत नाही. तर असं नाही. काही जणांना यश खूप लवकर भेटत असतं, पण काही जणांच्या बाबतीत असं नाही. त्यांना आणखीन मेहनत करावं लागतं. तर माझ्या बाबतीतही असंच घडलं, कारण मी कामाला तर सुरुवात केली होती, पण काही लोकांनी ना मला खूप डिमोटिवेट केलं. ते नेहमी म्हणायचे, की "तू नाही करू शकत, तुला हे जमणारच नाही, सोडून दे. कशाला मेहनत वेस्ट करत आहे आणि कशाला टाईम वेस्ट करत आहे." आणि मी ना लोकांचं ऐकले. मी स्वतःचा विचार कधीच केला नाही. तर आता मला असं वाटतं ना, की मी का लोकांचं ऐकलं? मी का आणखीन प्रयत्न केला नाही? तर आता विचार करूनही त्याचा काहीच फायदा होणार नाही. मला माहिती आहे, कारण मी जे चुका केले ना, ते तुम्ही करू नका. तर लोकं काहीही बोलतील त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि कुठलंही काम असेल ना, स्वतःवरती विश्वास ठेवून करा आणि स्वतःलाच सांगा, की मी हे काम करू शकते. आणि खरंच आपल्यामध्ये ना कुठली कला असलीच पाहिजे. आणि आपल्याकडे कला असली ना, तर कधी ना कधी उपयोगी पडतं. आपल्याकडे जे आहे ते कोणीही सहज घेऊ शकतात, पण आपली कला कोणीच घेऊ शकत नाही. बरोबर आहे ना? बाय.